नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून व लेखणीतून तयार केलेल्या संविधान आज भारताला अतिशय उपयुक्त ठरलंय। त्या माध्यमातून भारताची प्रगती, भारताचा विविध प्रकारच्या माध्यमातून होणारी उन्नती आणि विकास, त्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वैचारिक बुद्धीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य हे ज्या साहित्य क्षेत्रातून संपूर्ण देशाचा अभ्यास करून त्यातून तयार केलेल्या वैचारिक बुद्धीतून एक नवीन सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारा आणि गरीब श्रीमंत त्याचबरोबर सर्वसामान्य यांना आधारस्तंभ असणारं म्हणजेच भारताचं संविधान आणि या संविधानाची निर्मिती करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या सर्व भारताची सुसूत्रता एकत्रित करण्याचं कार्य करण्याचं संविधान म्हणजेच भारताचे संविधान। या संविधानाचे आयु सुनील भिकाजी निकम यांनी ज्येष्ठ पत्रकार यांच्यातर्फे संविधान वाटप, संविधान दिवस साजरा करणं, 14 एप्रिलला संविधान पुस्तक वाटप करणे, प्रत्येक हे संविधान घरोघरी पोहोचवणे हे आपले काम आहे। आपल्यापर्यंत ही प्रत घरपोच मिळेल अशी व्यवस्था ज्येष्ठ पत्रकार सुनील भिकाजी निकम यांनी या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा या माध्यमातून करण्याचं कार्य हाती घेतलंय। तरी त्यांच्याशी संपर्क साधून आपण हे संविधान आपल्यापर्यंत मिळविण्याचे प्रयत्न करावे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। कार्यक्रमाची व्यवस्था करणं, संयोजन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये काहींचा सहभाग फार मोलाचा असतो। यापैकी सुनील निकम सर आणि ईश्वर वाघमारे सर यांची मेहनत खूप जास्त असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वांच्या वतीने यांना सुनील निकम सर यांचा सन्मान गोवर्धने साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर ईश्वर वाघमारे साहेब यांचाही सन्मान वाघमारे साहेबांनी, गोवर्धने साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सुनील निकम सर, सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक झाल्यानंतर आपण उद्देशिकेचं सामूहिक वाचन करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्य श्री वैभव भागवत सर, कार्यकारी अभियंता, पालखेड, पाटबंधारे विभाग, नाशिक यांनी प्रास्ताविक करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचं जे 18 नोव्हेंबर 2025 जे काही परिपत्रक आहे, त्या परिपत्रकाचा जो काही उद्देश होता, त्या उद्देशानुसार भारताने स्वीकारलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे। तर 75 वर्ष पूर्ण होतात म्हणून आपल्या भारतीयांमध्ये, समाज बांधवांमध्ये, जसं की शासकीय विभाग असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये या संविधानाची जागरूकता यावी, तसेच संविधानाचा प्रचार व्हावा आणि ठिकठिकाणी संविधानाचं वाचन व्हावं, हा एक शासनाने ठेवलेला प्रामाणिक उद्देश आणि त्या उद्देशाचं पालन करणारे आम्ही। मी मुद्दाम इथं तसे तर
सगळे पत्रकार बांधव असतील, माझे अधिकारी कर्मचारी असतील, सर्व आपण एकच आहोत. परंतु ही जी सुरुवात झाली, मला विशेष आनंद हा वाटतो का नाशिक जिल्ह्यामधून पालखेड पाटबंधारे विभागातून ही जागरूकतेची सुरुवात झाली. आणि याचं विशेष कारण सुनील निकम असतील, ईश्वर मागमारे असतील, त्यांचे सहकारी असतील, का कुठंतरी या लोकांनी फॉलोअप घेतला आणि साहेब आपल्याला असा जागरूकतेचा कार्यक्रम करायचा आहे. थोडंसं कुंभमेळ्याची कामं, शासकीय बैठका याच्यावर व्यस्त असल्यामुळे तरी वेळात वेळ काढून हे कार्यक्रमाचं 2 दिवसात नियोजन केलं. तर माझ्या प्रास्ताविकेमध्ये एक शासनाचं परिपत्रक आहे. त्या शासनाचं परिपत्रकाच्या अनुषंगाने नुसती आपल्याला कारवाई करायची नाही, तर आपल्याला संविधान आत्मसात करायचं हा उद्देश डोळ्या पुढे ठेवून या विभागाने एकदम प्रामाणिक अप्रोच समोर ठेवून हा कार्यक्रम करायचं ठरवलं. तसं जर बघितलं, माझी ओळख प्राध्यापक श्री तुषार पगारे सर यांच्याशी मागच्या आठवड्यात झाली. त्याचं पण एक महत्त्वाचं कारण असं होतं सर, मला तरी वाटतं यांचं जे व्याख्यान या कार्यक्रमामध्ये 1240वं व्याख्यान असावं. थोडं आकडा मागे पुढे होऊ शकतं सर. तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या प्राध्यापकांनी आज आपल्याला व्याख्याते म्हणून उपस्थित आहेत. त्यांनी 1240 संविधानावर व्याख्यानं दिलं आणि त्याचीच दखल महाराष्ट्र राज्यातील या ऐतिहासिक अभियानासंदर्भात 5 जून 2025 रोजी सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई यांना त्यांनी अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय भूषण गवई साहेब यांनी त्यांचा सन्मान केला. आणि मला आनंद हा होतोय का आज आपल्याला अशा व्यक्तिमत्वाचं आपल्याला आज शब्दसुमन आपल्याला अनुभवायला मिळतील. म्हणून या कार्यक्रमामध्ये, या जागरूकतेच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. भारताची राज्यघटना पूर्ण जगाच्या इतिहासातील महत्त्वाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारली. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो. जर कधी पगारे सर एक विनंती करतो का दिल्लीला राजभवनामध्ये हे जे 1950 मध्ये समितीने जी संविधान सादर केलं होतं त्याची मूळ प्रत हेलियमने भरलेल्या केसमध्ये, असं माझ्या त्याच्यात वाचण्यात आलं, हेलियमने भरलेल्या केसमध्ये राजभवनात ती ठेवलेली आहे. जर कधी योग आला तर आम्हाला ती